नमस्कार, जय भीम. बहुजन सौरभ, दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देश विदेशातील खबरांकडे आपण थोडं लक्ष देऊ. फक्त 1 तारखेला शेवटलं चरण आता बाकी राहिलेलं आहे, पण आणि अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आज ही लढत सुरू आहे, जिथे BJPला 90% सक्सेस होतं. बिहार आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही राज्य एका दुसऱ्याला लागून आहेत आणि या राज्यामध्ये NDA जो गव्हर्मेंट घटक जे हे होते त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बगावत झालेली दिसते. नरेंद्र मोदीला त्याच्याबद्दल मोठी चिंता झालेली आहे आणि बिहार इथे नरेंद्र मोदींनी जे बोलताना बोललात तर ते अत्यंत म्हणजे एकदम खालच्या लेवलचं जे आहे हेच त्यांनी सांगितलं. एका दिल्लीच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला देवानी पाठवलेलं आहे तुमच्या सेवेसाठी, मी बायोलॉजिकल माणूस नाही, म्हणजे मला आईवडील नाही, मला देवानी पाठवलं, अशा पद्धतीची त्यांनी वक्तव्य केलं. आणि विरोधकांना आता आयता मसाला मिळाला आणि त्याच्यावरती वाटेल त्या पद्धतीने लोकांनी त्याच्यावरती हमला केलेला आहे. अशा ह्या सिच्युएशनमध्ये मोदी स्वतःच काय बोलून राहिले आणि काय नाही BJPला मोठी संकटात टाकलेलं आहे त्याने. आणि आता चीफ इलेक्शन कमिशनच्या कर्तव्यावरती सर्व लोकांनी प्रश्नार्थचिन्ह. सुप्रीम कोर्टाचे काही जजेस त्यांना चीफ इलेक्शन कमिशनला फेवर करताना दिसते आहेत, त्याच्यावरती अनेक व्हिडिओज आलेले आहेत. अशा ठिकाणी जिथे आता सर्व लोकांचं कॉन्सन्ट्रेशन आहे की जिथे आमचे मतदार बूथ आहे तिथली संख्या आपण गोळा करायची आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हिट करायची. म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष एकच राहिलेलं आहे की ह्यांच्यामध्ये आता हे काय करतील पुढे आणि त्याच्यावरती काय अंकुश करायचा. त्याच्यामुळे संपूर्ण भारतातील हेच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष आज त्यांच्यावरती आहे. आज त्याच्याच आधारावरती आमचे 2 व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. त्याच्यावरनं सध्याची राजकीय परिस्थिती काय चाललेली आहे आणि BJPला कशा पद्धतीचं ते RSSला त्यांचं मोठं नुकसान होईल. एक मोठी आश्चर्याची बाब वाटते की RSS सारख्या संस्थेनी अशा एका मूर्ख म्हणजे अशा एका माणसाच्या हातात संपूर्ण सत्ता दिली, म्हणजे राजकीय सत्ता सांभाळायला दिली की तो त्याच्या स्वतःच त्याला काहीच होश नाही, काय बोलतो आहे काय नाही, आणि तो संपूर्ण लोकांना नष्ट करेल अशा पद्धतीची ती बातमी आहे. काय असेल ते पाहू आपण पुढे. 4 तारखेला निकाल लागणारच आहे. ह्या दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आता जे दाखवतो आहे मी त्याच्यामधून तुम्हाला स्पष्ट भूमिका लक्षात येईल की मोदींनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं आणि तेजस्वी यादवनी ज्या पद्धतीला त्याचं उत्तर दिलेलं आहे, दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघूया आपण. तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आखिरकार मान लिया कि जांच एजेंसीज उनके कहने पर काम करती हैं और वो जिसे चाहे गिरफ्तार कर सकते हैं. बिहार के अंदर वो तेजस्वी यादव से इस कदर बौखला गए हैं कि उन्होंने कहा कि अभी तो वो हेलीकॉप्टर में उड़ रहा है, हेलीकॉप्टर का समय खत्म होते ही वो जेल जाएगा. वो ये भी कह रहे हैं कि बिहार का शहजादा कुछ देर बाद जमानत करेगा. मैं प्रधानमंत्री से एक सवाल पूछना चाहता हूं. सबसे पहली बात, अब आखिरकार आप ये मानते हैं कि आपके कहने पर, भाजपा के कहने पर विपक्ष पर निशाना साधा जाता है? और दूसरी बात, क्या आपको इस बात की तकलीफ है कि तेजस्वी यादव, एक पिछड़ी जाति का युवा, आखिरकार हेलीकॉप्टर में क्यों सवारी कर रहा है? प्रधानमंत्री, क्या कोई आपसे सवाल पूछता है कि आप किस पृष्ठभूमि में आते हैं और आप क्या क्या कर रहे हैं? यह सवाल आपसे तब किया जाता है जब आप अपने आप को गरीब का बेटा बताते हैं, जब आप यह कहते हैं कि मैंने अपनी जिंदगी का एक बहुत बड़ा हिस्सा भीख मांगकर बिताया. मगर तब आपके आलोचक आपको याद दिलाते हैं, प्रधानमंत्री, जब आप युवा थे तब आप अमेरिका भी गए थे, आप पेरिस भी गए थे, और अब प्रधानमंत्री बनने के बाद आपके कपड़ों में बाकायदा आपका नाम लिखा होता है, आप मेबैक की ग्लासेस पहनते हैं. मगर जब कोई तेजस्वी यादव हेलीकॉप्टर में उड़े तो क्या उसको लेकर आपको तकलीफ हो रही है? बिहार में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लगातार भाषाई मर्यादा भूल रहे हैं. अभी उन्होंने मुजरा शब्द का इस्तेमाल किया गठबंधन के लिए कि ये लोग मुजरा कर रहे हैं, और एक नहीं 2 बार किया. दूसरी बार क्या किया वो मैं बताऊंगा, मगर सबसे पहले तेजस्वी यादव उनसे पूछ रहे हैं, एक 74 साल का प्रधानमंत्री एक 34 साल के युवा से डर गया. उन्होंने कहा कि प्रधानमंत्री, मैं जेल से नहीं डरता. सुनिए
तेजस्वी क्या कह रहे हैं। हेलीकॉप्टर से घूमने का समय जैसे ही पूरा होगा वैसे ही जेल जाएंगे। कौन? प्रधानमंत्री ने कहा। कौन? आप। अच्छा, हमसे डर गए क्या? और प्रधानमंत्री जी हार रहे हैं तो इस तरह का बयान दे रहे हैं। आप बताओ, एक 34 साल के बिहारी नौजवान को डरा रहे हैं। बिहारी गुजराती से डरता नहीं है। मोदी जी, ये झारखंड और दिल्ली नहीं है, ये बिहार। एक बार हाथ लगा करके तो दिखाओ। बिहारी है, बिहारी किसी से डरता नहीं है। बिहारी, हमारे भगवान कृष्ण का जन्म ही जेल में हुआ है। डरा किसको रहे? हम लोग क्यों डरेंगे? लेकिन आप सोचो, एक 75 साल के बुजुर्ग एक 34 साल के नौजवान को धमकी दे रहे हैं कि तुम हमको चुनाव हरा रहे हो तो हम तुमको जेल भेज देंगे। वो वक्त जनता फैसला करेगी, हमारी मालिक तय करेगी। दोस्तों, मैं आपको याद दिलाना चाहूंगा 2017 में भी तेजस्वी यादव ने यह बयान दिया था जो आपकी स्क्रीन पर है, यह ट्वीट किया था। अगर लालू जी बीजेपी से हाथ मिला लेते तो आज हिंदुस्तान के राजा हरिश्चंद्र होते। तथाकथित चारा घोटाला 2 मिनट में भाईचारा घोटाला हो जाता अगर लालू जी का डीएनए बदल जाता। यानी कि तेजस्वी लगातार कह रहे हैं कि वो जेल से नहीं डरते, ना उनके पिता डरते हैं। मगर आज प्रधानमंत्री कुछ सवालों के जवाब देने होंगे। प्रधानमंत्री जो आपसे नहीं डरते हैं ना, वो जेल जाने से नहीं डरते हैं। आपके सामने मिसाल हैं अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह, लालू प्रसाद यादव, सत्येंद्र जैन। ये तमाम लोग हैं जो आपसे नहीं डरे, जेल गए। कई पत्रकार हैं जिन्हें आपने जेल भेजा, वो भी आपसे नहीं डरे। लिहाजा मुझे नहीं लगता प्रधानमंत्री आप जो डराएंगे तेजस्वी आपसे डरने वाले हैं। मैं आपको बतलाना चाहता हूं दोस्तों, किस तरह से मंच पर खड़े होकर प्रधानमंत्री चरण में बिहार की 8 और उत्तर प्रदेश की 14 सीटों पर वोटिंग की जा रही है। और इस वोटिंग के बीच बवाल तब मच गया जब एनडीए के घटक दल ने इंडिया गठबंधन के लिए वोट मांगे हैं। जी हां, चौकी मत सच है। आपको बता दें, उत्तर प्रदेश में बवाल खड़ा हो गया है। पहले तो राजा भैया ने और अब नीतीश कुमार की जेडीयू ने बड़ा खेला कर दिया है। वोटिंग के बीच बगावत की जा रही है और तो और राजा भैया ने सीएम योगी आदित्यनाथ तक को चैलेंज कर दिया है। तो क्या कुछ हो रहा है वोटिंग के बीच, कैसे जबरदस्त खींचतान मची हुई है, कैसे बगावत हो रही है, उत्तर प्रदेश से लेकर बिहार तक हर सीट का क्या हाल है, आपको बताएंगे। लेकिन उसके पहले बिग ब्रेकिंग दिखाते हैं। सबसे पहले आप खबर देखिए एबीपी की। देखिए, इसमें लिखा हुआ है कि वोटिंग से पहले एनडीए में फूट, बीजेपी के सहयोगी दल ने की सपा प्रत्याशी को जिताने की अपील। तो आप देख सकते हैं, ये अपील किसी चुटभैया नेता या फिर की कार्यकर्ता की तरफ से नहीं की गई है। आपको बता दें, जेडीयू की उत्तर प्रदेश की अध्यक्ष हैं शालिनी सिंह पटेल। उन्होंने ये अपील की है और अपील करते हुए ये कहा है कि इंडिया गठबंधन को वोट किया जाए और तानाशाही के खिलाफ वोट किया जाए। आपको बता दें, शालिनी सिंह पटेल नीतीश कुमार की करीबी हैं। तो ये बयान किधर से निकलकर सामने आया होगा, वो भी वोटिंग के बीच, आप अंदाजा लगा सकते हैं। जब से ये बयान निकलकर सामने आया है उसके बाद से तो बवाल मच गया है। तो ऐसा क्या कह दिया है, बयान सुनिए। अम्बेडकर नगर में आदरणीय बड़े भाई लालजी वर्मा जी को सपोर्ट करें। प्रतापगढ़ में एसपी सिंह पटेल जी को आप लोग जिताएं। तो हम फूलपुर में भी इंडिया गठबंधन के प्रत्याशी को जिताएं। प्रयागराज में आप बड़े भाई उज्जवल रमण जी को भी आप लोग जिताएं। संविधान की रक्षा के लिए, इन तानाशाहियों को हटाने के लिए, जो देश में काले अंग्रेजों की जो हुकूमत चल रही है, तानाशाही सरकार को हटाने के लिए आप सभी लोग संविधान की रक्षा के लिए। तो सुना आपने, ये नीतीश कुमार की करीबी और उत्तर प्रदेश की अध्यक्ष शालिनी सिंह पटेल हैं। कहना है कि संविधान को बचाने के लिए और तानाशाही को हटाने के लिए इंडिया गठबंधन के प्रत्याशी को वोट किया जाए। जहां एक तरफ नीतीश चाचा पलटी मारने के लिए करवट बदल रहे हैं, वहीं दूसरी तरफ आप देख सकते हैं कि वोटिंग के ठीक
बीच जेडीयू के नेताओं ने पलटी मारना भी शुरू कर दिया है। अब भारतीय जनता पार्टी को कितना तगड़ा झटका लगने वाला है वो भी उत्तर प्रदेश से लेकर बिहार तक आप इस बयान से अंदाजा लगा सकते हैं। आप देख सकते हैं कि अंबेडकर नगर से लेकर प्रतापगढ़ तक इंडिया गठबंधन के प्रत्याशी को वोट करने की अपील की गई है। वैसे भी प्रतापगढ़ में आप जानते हैं कि भारतीय जनता पार्टी की हालत कितनी खराब है। एक तरफ राजा भैया ने सीएम योगी आदित्यनाथ को चैलेंज किया है, वहीं दूसरी तरफ अब अपने ही बगावत करते हुए नजर आ रहे हैं। अगर पूर्वांचल की बात की जाए तो यहां पर 7% वोटों को लेकर जबरदस्त खींचतान मची हुई है, क्योंकि राजा भैया भी ठाकुर समाज से आते हैं और सीएम योगी आदित्यनाथ भी ठाकुर समाज से आते हैं। अब 7% वोट बैंक होता है ठाकुरों का। आप देख सकते हैं कि ये वोटिंग परसेंटेज किस तरफ जाता हुआ नजर आ रहा है। जहां एक तरफ एनडीए में अपने ही बगावत कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ इंडिया गठबंधन में विरोधी जुड़ते हुए नजर आ रहे हैं। तो आपको चारों तरफ से समर्थन मिल रहा है कि नहीं मिल रहा है? बताओ, कांग्रेस का समर्थन मिल गया कि नहीं मिल गया? अपनी आप पार्टी का समर्थन है कि नहीं है? और जो लोग थोड़ा बहुत नाराज रहते थे आजकल वो भी साथ आ गए कि नहीं आ गए? बताओ, आपकी सब तरफ से मदद हो रही है कि नहीं हो रही? और जो बीजेपी वाले सांसद हैं वो रो रहे हैं कि नहीं रो रहे हैं? वो रो इसलिए रहे कि इस बार प्रतापगढ़ से वो लाखों वोटों से हार के जा रहे हैं। नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला एक बुद्धाची क्लिप दाखवत असतो। त्यामागची भूमिका अशी असते की तुम्हाला प्रत्येक आमच्या व्हिडिओतनं कुठे ना कुठे बुद्धाचा साक्षात्कार झाला पाहिजे। साक्षात्कार म्हणण्यापेक्षा बुद्ध दर्शन झालं पाहिजे त्यांच्या वेगवेगळ्या पैलूवरती। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतमाने घर सोडल्याच्या नंतर जी अवस्था तिथली झालेली होती आणि तिथे त्यांच्या वडिलांनी फरमान काढलं की जिथे कुठे सिद्धार्थ सापडेल त्यांना घेऊन या तुम्ही। त्याच्यामुळे अमित्य नावाचा एक त्यांचा तिथला एक शिपाई म्हणता येईल आणि तो तिथे येतो आणि त्याच्यासोबत त्याची सेना असते। त्याच्यानंतर त्यांना तो खूप विनंती करतो सिद्धार्थाला की तुला राजांनी बोलवलेलं आहे, तुझ्यासाठी वाटेल त्याची सोय करू आम्ही तिथे विहारपासून सर्व, परंतु तुला यावं लागेल। अशा ठिकाणी सिद्धार्थ त्यांना नकार देतो। सिद्धार्थाला पुन्हा अमात्य त्यांना याची यशोधरेची दिलेली भेट त्यांनाच देतो आणि ती भेट दिल्याच्यानंतर तो पाहतो, त्यांना म्हणतो की नाही मला तिची भेटही मला नको आहे, याच्यासाठी की मला तिच्या स्नेहातनं मला सुटका करायची आहे, कारण मी माझ्या ध्येयामध्ये पक्क झालं पाहिजे। मला जोपर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग सापडत नाही तोपर्यंत मी इथे येणार नाही आणि यशोधरेला सांगा की मी येईल तिथे, तिला अवश्य येईल, परंतु आता मी सध्याच्या याच्यामध्ये येऊ शकत नाही। अशा पद्धतीची ती व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांची जे दृढ निश्चय होता सिद्धार्थाचा तो त्याच्यातनं दिसत आहे। लोक कसे भावूक झालेले आहेत आणि याच्यावरती आधारित हा बुद्धा या एपिसोडमधनं हा छोटीशी क्लिप तुम्हाला पाहायला देतो आहे आम्ही। चला बघूया आपण क्लिप्स। अमात्य, आप? मुझे तो लगा माँ की धूल मेरे पसीनों को मिटाती जा रही। भला हो मगन नरेश का कि उन्होंने हमें बताया कि आप इस वन से मुनि उदाकारमा पुत्र के आश्रम जा रहे। पहले सांस में सांस तो ले लीजिए। मेरी जान में जान आ गई आपको देख के। युवराज, मेरी नहीं सबकी यही दशा। आपकी प्रिय प्रजाजन आपके वियोग में तड़प रही है। आपके प्रियजनों का तो पूछिए ही मत। मैं आपको कपिल वस्तु ले जाने आया। असंभव। महाराज शुद्धोधन ने कहा कि आपकी साधना में कोई बाधक नहीं बनेगा। आप जैसा कहेंगे वैसा ही किया जाएगा। आपकी आज्ञा हो तो वहां आपके लिए आश्रम बनवा दिया जाएगा। आपके पावन दर्शन से प्रजाजन को संतोष होगा। आपके परिवार के लिए। युवराज, नहीं अमात्य, अब वापस चले जाइए। युवराज, आपके लिए देवी यशोधरा ने
ये कमल का फूल भेजा। क्या कहा देवी यशोधरा ने? कहा कि यह कमल का फूल उनकी और राहुल की स्मृति का प्रतीक है। आपको कपिल वस्तु वापस लाने का प्रण तो पूरा ना कर सकूंगा, बस इतनी कृपा कीजिए। देवी यशोधरा की विनती न ठुकराइए। देवी यशोधरा ने आपसे आपकी स्मृति का कोई प्रतीक भिक्षा में मांगा है और कहा है आपकी प्रतीक्षा में हर क्षण आंखें बिछाए बैठी। अब मेरे पास देने को क्या बचा है? आप इसे ही देवी यशोधरा को मेरी निशानी के रूप में दे दीजिए। ये कमल का फूल आप अपने पास रख लीजिए, मैं दूसरा कमल का फूल लेकर आता हूं। नहीं अमात्य नहीं, आप इसे अपने साथ ले जाइए। यदि मैं इसे अपने पास रखूं तो स्नेह की डोर सदैव मुझे कपिल वस्तु से बांधे रखेगी। और देवी यशोदा से कहिएगा मैं उनके पास अवश्य लौट कर आऊंगा। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेऊया। आज आमच्या या दैनिक बहुत महत्त्वाच्या आज आम्ही एक हे बातम्या ज्यात दिल्या आहेत। नाशिकमधली एक घटना आहे। ईडी आणि CBIला एका ज्वेलरच्या घरावरती छापा मारला आणि तब्बल 30 तास धाड मारल्यानंतर 26 कोटी रक्कम त्याच्याकडनं मिळालेली। म्हणजे बघा या देशातली पूर्ण संपत्ती लोक कसे गडप करून ठेवलेले आहेत आणि अशांना तर देशद्रोहाचाच खटला भरवायला पाहिजे। ते पैसे तर जातीलच, कारण किती एवढाली रक्कम आपल्या जवळ ठेवता म्हणजे किती मोठी बाब आहे। त्याच्यावरती संपूर्ण दिवसभर त्यांनी ते शोध घेतला, 30 तास इवन मोजता त्यांना थकवा म्हणजे मोजता येणं अवघड झालं, परंतु जेवढा मशीन असूनही त्यांनी ते शेवटी करावं लागतं त्यांना काम। राजकोट आगीतील मृतांची संख्या 35। तुम्हाला माहिती आहे की तिथे एक गुजरातमध्ये परवा एक मोठी गेम जिथे गेम्स होत असतात लहान मुलांचे, तिथे एक मोठी आग फायर झाली आणि त्याच्यामध्ये तब्बल 35 लोक पोरांची मृत्यू झाला, त्याचे आईवडीलही होते त्याच्यात, अशी ती घटना आहे। कांद्याचे भाव वाढले, गृहिणीचे बजेट कोलमडले। तुम्हा लोकांना माहिती आहे की मधल्या पिरियडमध्ये कांद्याचे भाव इतके उतरले होते आणि आता त्यांनी निर्यात करायला सुरुवात केली। निर्यात केल्याबरोबर कांद्याला थोडेसे भाव वाढले आणि आता निश्चितच मार्केटमधनं हे भाव महत्त्वाचे आहेत आणि ठीक आहे, थोडे भाव जरी वाढले तरी शेतकऱ्यांना त्याचा डायरेक्ट लाभ झाला पाहिजे, कारण अनेक लोक व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात अशा ज्यावेळेस भाव कमी असतात तर साठेबाजी करतात आणि त्यांना मग मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवतात। अशा पद्धतीचा घटना होऊ नये। प्रधानमंत्र्याच्या मुक्कामाचे 80 लाखाचे बिल थकीत, मैसूरची बातमी आहे। एक 2023मध्ये एक मोठी तिथे वर्कशॉप घेतलं होतं मिनिस्ट्रीनी आणि त्याच्यातले उर्वरित काही पैसे अजून त्यांच्यावरती 80,60,000 रुपयाची अजून त्यांना बॅलन्स आहे। त्यांनी सांगितलं PMO ऑफिसला नोटीस पाठवली, परंतु अजूनपर्यंत त्यांनी पैसे दिले नाही। त्याच्या लीगल ॲक्शन घेण्याची बाब आहे। दिल्लीत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 नवजात अब्रकाचा मृत्यू। तुम्हा लोकांना माहिती आहे की दिल्लीची एक अत्यंत मोठी घटना घडली, त्याच्यात 7 नवजात मुलं गेले। त्याच्यामध्ये चारीकडनं बंद होते, शॉर्ट सर्किट झालं की काय माहिती नाही, परंतु ते ऑक्सिजनचे जे सिलेंडर होते त्याच्यावरती एकामागे एक त्यांचे ब्लास्ट झाले आणि त्याच्यामुळे लोकांना बाहेर निघता आलं नाही। शेवटी ते लाश त्यांच्या होत्या लहान मुलांच्या, ते त्याच्या DNA त्यांना त्या दिल्या। त्यांना दोघांनाही सर्व डॉक्टर लोकांना अटक करण्यात आलेली आहे। दिल्लीची अत्यंत महत्त्वाची बातमी। सावकाराकडून शेतकरी कुटुंबियांना ट्रॅक्टरसाठी चिरडण्याचा प्रयत्न।
जे कोणी सावकारी होती, ही एक अकोल्याची बातमी आहे. ज्या सावकारांनी त्याला पैसे नाही दिले त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबियावरती ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही एक महत्त्वाची बातमी आज आम्ही त्याच्यात दिलेली आहे. एक जाहीर सूचना जयस विदर्भ एज्युकेशन सोसायटी नागपूर यांची एक जाहीर सूचना आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5 टप्प्यातील मतदाराची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. आज त्यांनी मतदाराची ती जी यादीतनं जे काही जेवढी मतदारांची संख्या झाली पर्सेंटेज त्या हिशोबाने आता त्यांनी जाहीर केलेली आहे. कारण इतका दिवस तर लागायला नको, त्याच वेळेस विदिन 48 अवर्समध्ये ते करायला पाहिजे होती, परंतु ती इतका वेळ लागली. त्याच्यामध्ये काय भानगडी केल्या त्यांनी अजूनपर्यंत काही सांगता येणार नाही. राज्य प्रतिनिधी म्हणून महादेव शिवरकर विजयी पवनीतली एक पवनीमध्ये तिथे काही जे इलेक्शन झाले पोटनिवडणुकामध्ये त्याच्यामधली ती बातमी आहे. बुद्धविहार समन्वय समिती, संत गाडगे माबा बहुउद्देशीय आश्रम, बालसंस्कारावर व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर याची ती बातमी आहे. तिथे 9 जूनला 2 जून ते 9 जूनपर्यंत तो कार्यक्रम आहे. आज 5/4ला बघूया आपण. 5/4वरती बालसदन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बालसदन जे कोणी 10व्या वर्गापेक्षा कमी जे लोक निराधार आहेत अशा लोकांच्या मुलांसाठी ती शाळा आहे, सरकारची आहे आणि तिथे चांगल्या प्रकारचं एज्युकेशन होत असते. बोधी मंगो येथे बुद्ध जयंती बेवाक उत्सव प्रारंभ नागपूरची बातमी आहे. बुद्धविहार भदंत बोधी विनीत महाथेरो स्मृती परिसर एक इजासनी एक आमचं इथे मोठा एक आश्रम आहे. इजासनीला बनते आमचे डायरेक्टर आहेत तिथले ते सर्व पाहत असतात. त्यांनी एक मोठा कार्यक्रम तिथे घेतलेला आहे शिबिराचा, त्याची बातमी आम्ही दिलेली आहे. विशुद्ध मन व कृतीचा विकास यांचा अनुबंध म्हणजेच तथागत भगवान बुद्ध. डॉक्टर धनराट आमचे एक मोठे कार्यकर्ते आहेत, एक अभ्यासक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धावरती त्यांचं मोठं ज्ञान आहे आणि त्यांनी ते एक मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमात म्हटलं आहे त्यांनी की विशुद्ध मन व कृतीचा विकास यांचा अनुबंध म्हणजेच तथागत बुद्ध. डॉक्टर धनराज स्त्रीभूषण रमाई अभिवादन सोहळा आज त्याचा हे आहे, तिथे कार्यक्रम आहे. तिथे आमचे मित्र विलास गजबिये, संध्या राजूरकर या दोघंही तिथे प्रामुख्याने उपस्थिती लावणार आहेत. आज त्याच्याच बाजूला सफाई कामगारांच्या मुलांची उंच भरारी जे 90% लोक जास्त ज्यांना मार्क मिळालेले आहे त्यांचे नावं आम्ही त्याच्यात दिलेले आहे. जयंती लोक वर्गणीतून इंदोरा वसाहतीत CCTV कॅमेरे जे कोणी तिथे ज्या बुद्धविहाराशी त्यांना कनेक्ट केलेलं आहे इंदोरा मॉडर्न टाऊनच्या त्या वसाहतीत प्रत्येक ठिकाणी ज्या लोकांना बुद्धविहारात तिथे येणं जमत नसेल तर सकाळी तिथे वंदना होते. त्या वंदनेचा सर्व लोकांना आस्वाद झाला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी CCTVच्या माध्यमातून ते लोक तिथे बसून वंदन करू शकतात. अशा पद्धतीची एक चांगली प्रक्रिया तिथे करण्यात आलेली आहे. चांगला उपक्रम आहे. तथागत बुद्ध मानवतेचे महान सिद्धांतकार प्रसाद वंजारे एक तिथं मोठा कार्यक्रम झालेला आहे. अलौकिक काल्पनिक नव्हे तर माणसाच्या जगण्याची थेट संबंध असणाऱ्या गोष्टीवर तथागत बुद्धांनी भाष्य केले आणि त्याच्यावरती प्रशांत वंजारे यांचं विधान. त्याच्याच बाजूला निधन वार्ता आनंद डांगे, दामोदर राऊत. तथागत गौतम बुद्धाची जयंती विविध संघटनाकडनं साजरी. त्यात प्रामुख्यानं जवाहर ज्येष्ठ नागरिक मंडळ, आक्रमण युवक संघटना, टेक ऑफ सिटी नागपूर, महादुला फाटा. त्याच्यानंतर एकता समाज एकता अभियान, संविधान चौकात साकारली तथागत गौतम बुद्धाची बुद्ध पहाट. आज बघूया 2वरती अग्रलेख आमचा अत्यंत मार्मिक आहे. त्याच्यात आम्ही महत्त्वाच्या बाबी ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यात टायटल आहे. त्याच्या आधी आम्ही आजच्या पेपरचं टायटल घेऊ. आजचं टायटल आहे महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. जो कोणी मोठा असेल तो स्वतःचं इंट्रॉस्पेक्शन तो करत असतो की मी काय आहे. ज्या माणसाचे स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते. म्हणजे स्वतःला आपण हे पाहिलं पाहिजे की माझं वय किती आहे, माझी मॅच्युरिटी किती आहे, मला ध्यान किती आहे, लोकांसाठी मी कसा बोलतो, कसं वागतो, त्याच्यातनं लोकांच्या प्रतिक्रिया किती असतात, लोकहितासाठी माझा प्रोग्राम किती असतो, काय असतो याचं तुम्हाला सातत्यानं जाणीव असली पाहिजे. आजचं हे ब्रीदवाक्य आमचं महत्त्वाचं आहे.
देवाभाऊ, महाराष्ट्रातल्या इतर अपघातांकडे लक्ष बघा. तुम्हाला माहिती असेल की मुंबई इथे एक मोठी घटना झालेली आहे आत्ताच, आणि त्याच्यामध्ये एक शोरूममधनं एक कार येते आणि दोघा लोकांना हे करत आहे आणि तिथे मृत्युमुखी पडतात. जो मारतो त्याला ताबडतोब तो मायनर असतो, त्याला गाडीला चालवता येत नाही, लायसन्स नाही, आणि अशा याला ताबडतोब त्यांना बेल दिली. बेल दिल्यानंतर त्यांना जजने विचारलं की तुम्ही याच्यावरती एक निबंध लिहा ॲक्सिडेंटवरती, आणि अशा पद्धतीची चिल्लरपणा म्हणजे त्याच्यात हे केलेलं आहे. सर्व थरावरती त्याची निंदा झालेली आहे. परंतु आमचे जे मिनिस्टर आहेत त्यांनी मात्र त्यांना सांगितलं की ही जी कारवाई पोलिसांची होती ती योग्य होती, कारण ज्यांनी ते मारलेले त्याचा मोठा उद्योगपती होता आणि आपल्या पैशाच्या जोरावरती त्यांनी काय केलं ते माहिती नाही. बेकायदेशीर माया आज जे काही झालेलं आहे त्याच्यावरती आज आमचा चांगला लेख अविनाश टिपले यांचा आहे. मतदार असलेले दुटप्पी प्रेम, बोलणे वेगळे, दाखवणे वेगळे, आणि प्रत्येक ठिकाणी विषमता आणि खोटारडेपणा अशा पद्धतीचा सर्व हा, आणि पैशामुळे करणारे हे सर्व गेम पैशाच्या आधारावरती यावरती आधारित अविनाश टिपले यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण तेवढे उरावे बाकी सारे भरावे, आपण तेवढे उरावे बाकी सारे मरावे अशा पद्धतीचं हे के आहे. आमचे मित्र अनुप जलपे यांचा तो एक लेख आहे. त्यांनी अनेक गोष्टीचा त्यांनी हे केलेलं आहे की आपलं जगणं कशासाठी असते, आपण कोणासाठी जगतो आहे. त्याच्यामुळे आपलं सर्व जे आहे, आपल्याला तर मरायचंच आहे, परंतु आपण जास्तीत जास्त लोकांसाठी काय सोडून जातो हे तुम्हा लोकांना सर्वांना रोज आठवणीत असलं पाहिजे. त्या आधारावरती हा लेख आहे. आज त्याच्याच बाजूला एक आमचा प्राध्यापक भीमराव गोटे यांचा लेख, आंबेडकर आडनावाचे संमोहन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे किंवा नाही, कालही माझ्यासाठी एक नवीनच मिळाली आहे, पण ही गोष्ट मला वसंत मुनांकडनंही कळली होती. तुम्हाला माहिती आहे की वसंत मुन बाबासाहेबांचं जेवढं चरित्र प्रकाशित झालं त्याच्यातलं मेन फाउंडर तेच होते. माझे मामा होते, त्यांची सर्व लायब्ररीचा मी सेक्रेटरी होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची मुलगी ज्याच्यात भैयासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी पसंत केली होती. सर्व काही झालं होतं, परंतु त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की भाऊसाहेब म्हणजे तिच्या वडिलांनी काहीतरी दुसऱ्या पोरीचं लग्न केलं आणि तिला एक लहानसं बाळ झालं आणि ते घरी आलं, आणि त्याच्यानंतर आता किती गोष्टी त्याच्यामधलं हे आहे ते सांगणं अवघड आहे. तर अशा पद्धतीची ती घटना आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचा जन्म तसाच झालेला आहे, म्हणजे लग्न न होता असं झालं की काय, अशा पद्धतीच्या बाब आहे. परंतु जरी ही घटना आहे, परंतु त्याच्यावरती मला तपासून बघावं लागेल. परंतु ही गोष्ट मात्र म्हणजे मला वसंत मुलांनी वारंवार सांगितलेली आहे की बाबासाहेबांनी भैयासाहेबांसाठी एक मुलगी नागपूरची पसंत केली होती. नाव वगैरे सर्व माहिती आहे मला. तर अशा पद्धतीची त्याचा आधार म्हणजे मला सांगायचं म्हणजे आंबेडकर या नावावरती ज्या लोकांनी दुकानं लावलेले आहेत, परंतु स्वतः बाबासाहेब त्यांच्या पोराच्या ह्याच्यात लग्नात गेलेले नव्हते. म्हणजे किती हे, कारण अजिबात त्यांना आवडत नव्हतं असं. कारण ज्या पद्धतीने बाबासाहेब आपल्या मुलावरती प्रेम करत होते, त्यांना वाटत होतं की मी सांगेल त्याचं कमीत कमी त्यांनी वागलं पाहिजे. परंतु त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं, आणि ते तुम्हा सर्व लोकांना बाकीचं माहिती असेलच. आता त्याच्यावरती मी जास्त विश्लेषण करत नाही. याच्या लेखात फक्त एवढंच सांगायचं आहे की फक्त आंबेडकर या नावाने काही होत नाही, की तुमची कृती काय आहे त्या कृतीला जास्त महत्त्वाचं आहे. आडनावाने काही करत नाही, आणि त्याचं कधीही बाबासाहेबांनी समर्थन केलेलं नाही. ही गोष्ट तुम्हा लोकांना लक्षात असली पाहिजे. संघ भाजप विरोधी कुठे कमी पडतात ते आत्मपरीक्षण करतात का. आज नागेश चौधरी यांचा हा लेख. नागेश चौधरी RSSवरती फार बारकाईने अभ्यास असतो त्यांचा, आणि त्यांनी विचारलं की ज्या अवस्था आज जी देशाची झालेली आहे, ज्या पद्धतीने प्रदर्शनं सर्वीकडनं होत आहे, आणि ज्या पद्धतीने मोदी हा अत्यंत अनपॉप्युलर आणि एक वेडा माणूस लोकांनी त्याला आयडेंटिफाय करतायत, अशा ठिकाणी आज RSSनी त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करतात काय आणि करायला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे. आज बघूया, आज पान 3वरचं टायटल बघूया. मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो तेवढा गुपचूप राहिल्याने करीत नाही. अनेकदा लोक काही न करता खूप वाटेल तशी बडबड करतात, आणि त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी होतात. त्याच्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण असावं. हे तथागत गौतम बुद्धाचं सर्वात महत्त्वाचं आहे की संयम वाचा.
तुमची वाचा ही एकदम शुद्ध असली पाहिजे, कोणाला हट करणारी नको आणि इफेक्टिव्ह असायला पाहिजे. आज बघूया रमाईचा दिवस. रमाई स्वाभिमानी महिलेची संस्कारगाथा आज आमचं टायटल आहे. तिने लिहिलेला आज लेख. सरिता सातारडे ह्या सातत्यानं महिलावरती लिहित असतात आणि रमाईचं जे काही कार्य आहे ते तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. रमाईवरती अनेक पिक्चर निघालेले आहेत. तिचं योगदान बाबासाहेबांच्या याच्यातलं किती होतं महत्त्वाचं आणि त्याच्यामुळेच बाबासाहेब घडू शकले, अशा पद्धतीचं जे आज लिखाण आहे, आजचा लेख आहे. हा एक दुसरा लेख आहे प्रवीण बागडे यांचा, तुझ्या विना भीम अधुरा ग रमाई. त्याच्यावरती त्यांचे जे शब्द आहेत, भीम आम्हा शोषितांना मायाची पदर, तू त्या पदराची सोनेरी किनार ग रमाई. भीम वनवा जुलमी व्यवस्था जाणारा, तू त्या वनव्याची ठिणगाई ग रमाई. भीम जरी ओळख भारताची, तुझ्या विना भीम अधुरा ग रमाई. किती सुंदर वाक्य त्याने लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने आज त्यांचा दिवस आहे. अनेक आम्ही सर्व लोक आज त्यांना आदरांजली वाहतो आहे. आज त्याचाच खालचा आमचा एक आनंद कोहाड यांचा एक लेख आहे, सत्ता परिवर्तन होणार म्हणजेच होणार व मोदी का हरणार याची कारणे. आज त्याच्यावरती सर्व विश्लेषण दिलेलं आहे. त्याच्यात महत्त्वाचे जे पॉईंट्स त्यांनी घेतलेले आहे, सत्तेचा अहंकार, त्याच्यानंतर आज इलेक्ट्रॉल बॉन्ड, त्याच्यानंतर जुमला, झुटे वादे, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराची साथ, बलात्कारी लोकांना साथ, मणिपूर दुर्घटना, देशाची महत्त्वपूर्ण संपत्ती काही लोकांच्या हाती, प्रजल्व रेवन्ना याचा, अशा अनेक बाबी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. आनंद कोहाड यांचा अत्यंत चांगला एक अभ्यास आहे. पॉलिटिकली ॲनालिसिसवरती ते सातत्यानं बोलत असतात, लिहत असतात. अशा रीतीने आम्ही आज 4ही पानाचा एक आढावा घेतलेला आहे. बहुजन सौरभला निश्चितच मी तुम्हाला सांगतो आहे, विनंती करतो आहे की ज्या लोकांना बहुजन सौरभ यूट्यूब आवडला असेल, आमचे किंवा न्यूजपेपर PDF आवडली असेल तर त्यांनी सर्व लोकांना फॉरवर्ड करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पेपर जावा, हीच आमची इच्छा आहे. एवढंच बोलतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय भीम.